नमस्कार। लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता ज्याचे वितरण कालपासून 24 जानेवारी 2025 पासून सुरू झालेले आहे। तर काल जवळपास 25 ते 30% महिलांच्या अकाउंटवर काल पैसे जमा झालेले आहेत। त्यामध्ये 60 ते 65 लाख महिलांच्या अकाउंटवर काल जे आहे ते डीबीटीच्या मार्फत पैसे वितरित करण्यात आले होते। तर आज सकाळपर्यंत आतापर्यंत आपण जोपर्यंत व्हिडिओ बनवत होतो तोपर्यंत जवळपास 1 करोड महिलांच्या अकाउंटवर पैसे जे आहेत ते डीबीटीच्या मार्फत वितरित करण्यात आलेले आहेत। आता आपण आपल्या चॅनलवर एक ऑडियन्स पोल पण घेतला होता, तो आपण इथं पाहूयात। तर या ऑडियन्स पोल मध्ये बघू शकता, तुम्ही पाहू शकता ते जवळपास 54% महिलांना अजून पैसे भेटलेले नाहीत आणि 46% महिलांना जे आहे ते 7वा हप्ता जमा झालेला आहे। म्हणजे यामध्ये आपण हा तफावत पाहू शकतो की पैसे जेवढ्या महिलांना भेटले तेवढ्याच महिला अजून पैसे भेटण्याला बाकी आहेत। तर काही प्रॉब्लेम नाही, 26 जानेवारी पर्यंत तुमच्या अकाउंटवर 100%, ज्या महिलांच्या अकाउंटवर पहिले 6 हप्ते आलेले आहेत त्यांना 26 जानेवारी पर्यंत येणारा नेक्स्ट जो आहे तो 7वा हप्ता 100% जमा होणार आहे। आता काही बँकेचे सर्व्हर स्लो असल्यामुळे त्यांना जे पैसे डीबीटी मार्फत केले जाते किंवा काही जिल्ह्यानुसार जे पेमेंट केलं जातं, जिल्ह्यानुसार पण पेमेंट जर होत असेल तर काही जिल्ह्यातील महिलांची आपल्याला कमेंट आले की मला पैसे आले नाहीत आणि त्या जिल्ह्यातील महिलांची अशीही कमेंट आले की सर मला पैसे आले नाहीत। तर जिल्ह्यानुसार पण आपण नाही बोलू शकत। तर बँकेनुसार जर बँकेत जर काही प्रॉब्लेम असेल तर बँकेत जर तुमची प्रोसेस स्लो होत असेल तर त्यामुळे पण तुमचा पैसे डीबीटी मार्फत येण्यास थोडीशी वेळ लागू शकतो। पण काही काळजी नाही, 26 जानेवारी पर्यंत तुमच्या अकाउंटवर 100%, ज्या राहिलेल्या महिला आहेत जे 50%, 54% महिला असतील त्यांच्या अकाउंटवर 100% 26 जानेवारी पर्यंत पैसे जमा होतील। कोणत्याही जिल्ह्यातील महिला असतील, आता खूप सारे आपल्या जिल्ह्यावाईज कमेंट करतात सर मी या जिल्ह्यातून नाही तर मला पैसे अजून जमा झाले। तर कोणत्याही जिल्ह्यातील जर तुम्ही असाल तर 26 जानेवारी पर्यंत 100% तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहेत। सर्वांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।